शेअर बाजारातील आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या रिच टू मनी या कंपनीचा प्रकार अखेर उघडकीस आलाय. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे 2021 पासून रोशन जैन यांनी ही कंपनी सुरू करून अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याची बाब तपासात समोर आली. दर महिन्याला 3 ते 5% परताव्याचे आश्वासन देत सुरुवातीच्या काळात काही महिने नियमित पैसे देऊन विश्वास निर्माण करण्यात आला. मात्र त्यानंतर अधिक गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून प्राथमिक माहितीनुसार सुमारे 3.5 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत 14 गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल केली असून आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिच टू मनी कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी तात्काळ पालघर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले. तसेच या प्रकरणात MPID कायद्यानुसार कठोर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकर आणि जास्त परताव्याच्या अपेक्षेपोटी सामान्य नागरिकांसह उच्च शिक्षित गुंतवणूकदारही अशा योजनांना बळी पडत असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. यापूर्वी दीपंकर इन्व्हेस्टमेंट सारख्या प्रकरणातूनही असेच चित्र समोर आले होते. लालच सबसे बडी बला है ही म्हण केवळ वाक्यप्रचार न राहता वास्तव ठरत असल्याचे या घटनेतून दिसून येते. आता या प्रकरणातील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, दोषींवर नेमकी कोणती कारवाई होती आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतायत का, याकडे सर्वांचं लक्ष लागले. पाहूया पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची प्रतिक्रिया. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या शेअर कंपनी मार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून तक्रारदार दीपक बाबू वरक वय वर्ष 42 व्यवसाय नोकरी विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये यांच्यासोबत इतर 13 गुंतवणूकदार यांना जास्त परताव्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन चंदनलाल जैन वय वर्ष 36 यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तसेच MPID कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच आरोपी याला काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी 21:48 त्यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे API आथने ह्या करत आहेत. नगर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कुठले जास्त परताव्याचे जे आमिष दाखवणारे कुठले गुंतवणूकदार असतील किंवा असे गुंतवणूक करून घेऊन जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा व अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपणही त्वरित जवळील पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी. आम्ही त्वरित त्यावर कारवाई करून दोषींवर योग्य ती कारवाई करू.